नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलवर। आज तुम्हाला थंबनेल बघून आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजलंच असेल। आज सांगणार आहे तुम्ही एकाच WhatsApp मध्ये दोन नंबर यूज करून कशा पद्धतीने दोन WhatsApp तुम्ही खोलू शकता। कसं आहे की पहिले काय होत होतं, समजा तुम्हाला दोन तुमचे कार्ड असतील तर त्या दोन कार्डावर तुम्हाला वेगवेगळे WhatsApp तुम्हाला डाउनलोड करावे लागत होते। तर आता WhatsAppचं एक नवीन अपडेट आलं, एकदम जबरदस्त असा अपडेट आलाय। तर ते अपडेट तुम्हाला त्या अपडेटमध्ये कसं काय यूज करायचं आणि काय अपडेट आहे सगळं काय मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो त्या अपडेटमध्ये काय आलंय, तुम्ही एकाच WhatsApp मध्ये जसे की तुम्हाला Instagram कसं आहे तुम्ही 4 ते 5 आयडी काढू शकता, तशाच पद्धतीने तुम्ही WhatsApp वर जर तुमचं समजा दुसरं जर एखादा नंबर असेल त्याच नंबरचं तुमच्या फोनमध्ये तुम्ही एकाच फोनमध्ये दोन WhatsApp यूज करू शकता। तर कसं करायचे ते तुम्हाला माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सांगणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मराठी क्रिएटर्स पर्यंत शेअर करा, नक्की शेअर करा, कारण की या अशा ट्रिक्स कोणीही सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये सांगत नसतो। तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर WhatsApp तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे। अपडेट केल्यानंतर तुम्हाला कशी काय प्रोसेस करायची सगळं काय विदाउट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीतून आपण WhatsApp यूज करू शकतो। एकाच WhatsApp मध्ये दोन WhatsApp सारखे आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। सगळ्यात पहिले तर सांगतो, जसे की समजा तुमचं जर एखादा बिझनेस असेल आणि बिझनेस रिलेटेड समजा तुम्हाला जर तुमचा YouTube वर किंवा कशावर जर चॅनल असेल आणि तेथून तुम्हाला समजा प्रमोशन येत असतील तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या WhatsApp मध्ये दोन WhatsApp ऍड काढू शकता। जसे की समजा Insta जशा दोन आयडी काढता तशा पद्धतीने WhatsApp तुम्ही दोन यूज करू शकता। एकाच WhatsApp मध्ये दोन आयडी काढू शकता आणि दुसऱ्या आयडीचा तुम्ही नंबर देऊ शकता आणि त्यावर तुम्ही सगळ्या तुमच्या पर्सनल जे मेल्स येतात किंवा प्रमोशन्स येतात किंवा बिझनेस विषयी माहिती तुम्हाला काय असते ती सगळी तुम्ही दुसऱ्या जे की WhatsApp आहे त्याच्यावर घेऊ शकता आणि जो की मेन तुमचं जे की फॅमिलीसाठी तुम्ही केलं असेल ते WhatsApp तुम्ही वेगळं करू शकता। याने काय होणार आहे, जसे की समजा तुम्हाला पण जास्त तुम्हाला ट्रेस येणार आहे, की तुम्हाला कसं होतं की आपले जे की फॅमिलीतले मेसेज आले ते मेसेज मिस होतात, तर तसं न होता तुमचं कसं होऊ शकते जे की दुसरं जे WhatsApp आहे त्याच्यावर तुम्ही इझिली पाहू शकता की तुम्हाला सगळे जे की प्रमोशनचे आहेत सगळे तुम्हाला तिथे इझिली मेसेज येऊन जातील आणि कुठला सुद्धा तुमचा मेसेज चुकणार नाही। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ, सगळं काय आपण डिटेल्स मध्ये पाहून घेऊ। तर आता आपण आलोय आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। मी ज्या स्टेप बाय स्टेप सगळ्या तुम्हाला त्या स्टेप सांगणार त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्या, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीतून एकाच WhatsApp मध्ये तुम्ही दोन अकाउंट कशा पद्धतीने यूज करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करावं लागत होतं ह्याच्या आधी, की तुम्हाला दोन WhatsApp डाउनलोड करायला लागत होती। तर आता ती झंझट तुमच्या ती गेलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे WhatsApp आहे ते अपडेट करून घ्या। जसं की ते WhatsApp मी बघू शकता हे अपडेट केलं आहे, तुम्ही इथून ओपन करून घ्या, जे की अपडेट करून घ्या, कारण की न्यू अपडेटमध्येच तुम्हाला तो फ्युचर आला आहे। त्यानंतर तुमच्यामोर काय असा इंटरफेस येईल, त्यानंतर 3 लाईनवर क्लिक करायचा। सगळ्यात पहिले सांगतो इथून मुळे जे मी सेटिंग्स तुम्हाला सांगणार त्या सेटिंग्स तुम्ही फॉलो करा। जर व्हिडिओ स्किप करता जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजून जाईल सर्वात महत्त्वाच्या ह्या सेटिंग्स आहेत। त्यानंतर सेटिंग्सवर जायचं, सेटिंगवर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला असा इंटरफेस येईल। त्यानंतर बघू शकता इथे क्यूआर कोड आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघू शकता अशा मध्ये टिक मार्क आहे त्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑलरेडी माझं एक अकाउंट आहे, तसं तुमचं पण एक अकाउंट असेल ती इथे तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर ॲड अकाउंटवर क्लिक करा। ॲड अकाउंटवर क्लिक केल्यानंतर असा कायचा तुम्हाला इंटरफेस, जसे की तुम्ही नवीन WhatsApp डाउनलोड केल्यानंतर इंटरफेस येतो तशा पद्धतीतून। त्यानंतर ॲग्री आणि कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जो नंबर टाकायचा आहे, जो नंबर की ज्या नंबरचं तुम्हाला WhatsApp खोलायचा आहे, जसं की दुसरा नंबर जर तुम्हाला WhatsApp खोलायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे नंबर टाकायचा। नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघू शकता इथे जो नंबर आहे तुम्ही इथून येस करून घ्यायचा। येस केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला एक कॉल येईल किंवा तुमचा जो की व्हेरीफाय कोड येईल SMS द्वारा, तर इथे तुम्ही SMS सेंड SMSवर क्लिक करा। SMSवर क्लिक केल्यानंतर ज्या फोनचा तुम्ही नंबर टाकला आहे त्या फोनचा SMS इथं कोड तुमच्या मोर येऊन जाईल। तर तो कोड तुमच्या मोर आला असेल तर मी इथे कोड जो आहे तो टाकून घेतो, असेल तो बरोबर तुम्हाला टाकायचा। जसं की आता माझा बघू शकता रॉंग झाला आहे, तर मी जो की कोड आला आहे तो एकदा चेकिंग करतो आणि तो कोड मी इथून टाकून घेतो। तर बघू शकता अशा पद्धतीचा आपण कोड टाकला नाही, व्हेरीफाय कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर इथे तुम्हाला माहिती आहे जी की प्रोसेस असते ती सगळी तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करावी लागते। कंप्लीट केल्यानंतर जे की तुमचं दुसरा अकाउंट आहे ते तुमच्या WhatsAppवर अशा पद्धतीतून ओपन झालं आहे। तर इथे मी एक नाव देतो, जसं की समजा मी इथे नाव देतो माझंच नाव आहे असं मी इथे दिलं आहे आणि इथून एक इमोजी अशा पद्धतीने लावतो। नेक्स्टवर क्लिक करतो। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ते स्किप करतो, जे की प्रोसेस आहे ते आपलं WhatsApp आहे अशा पद्धतीने ओपन झालं आहे। जसं की समजा आता बघू शकता एक 5 ते 10 मिनिटात जे आपलं WhatsApp आहे तर ते WhatsApp अशा पद्धतीने एकाच फोनमध्ये आपलं
जे व्हॉट्सअप आहे ते अशा पद्धतीतून ओपन झालं. समजा तुम्हाला जर तुमचं पहिलं अकाउंट जर ओपन करायचं तर इथं स्विच अकाउंट बघू शकता, 3 डॉटवर क्लिक करायचं, स्विच अकाउंटवर क्लिक करून जे की तुमचं पहिलं अकाउंट आहे ते अशा पद्धतीतून ओपन झालं आहे. त्यानंतर ती इथे क्लिक करू शकता स्विच अकाउंटवरून, ते की आत्ता आपण ओपन केलं तर व्हॉट्सअपचं अकाउंट ते अशा पद्धतीतून तुम्ही इथून ही करू शकता. बघू शकता जे की आपण बघू शकता प्रॉपर तरीके तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीने ट्रिप्स जर फॉलो केल्या तर 100% तुमचं जे व्हॉट्सअप आहे ते ओपन होऊन जाईल. आता तुम्हाला माहिती आहे की 2 व्हॉट्सअप डाउनलोड करण्याची काहीही गरज नाही. हा यूज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.